रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल अनेक सवाल उपस्थित केलेत। अजित पवारांचं 28 जानेवारी रोजी विमान अपघातात बारामती इथं निधन झालं। त्यांच्या या अपघाती मृत्यूनंतर अनेक संशय व्यक्त केला जातो आहे। रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत विमानाच्या कंपनीवर संशय व्यक्त केला। याशिवाय अजित पवारांच्या विमानाचा अपघात नाही तर घातपात असल्याचा संशय व्यक्त केला। अजित पवार प्लास्टिक ऐवजी काचेच्या बाटलीतून पाणी का पित होते? रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत एक मोठी शंका उपस्थित केली आहे। गेल्या काही महिन्यांपासून अजित पवार प्लास्टिक ऐवजी काचेच्या बाटलीतून पाणी पित होते। एरवी कधीही दादा प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पित असत, मात्र गेल्या काही महिन्यात त्यांनी प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणं बंद केलं होतं। कोणत्याही सभा किंवा कार्यक्रम वेळी दादा काचेच्या बाटलीतून पाणी पिण्यास सुरुवात केली होती। त्याच सुरक्षेच्या अधिकाऱ्याच्या हातात काचेची बाटली होती। दादा प्लास्टिकच्या बाटलीवरून काचेच्या बाटलीत का आहेत असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला। रोहित पवार यावेळी म्हणाले, माझ्या मित्रानं हेलिकॉप्टर घेतल्याचं मी दादांना सांगितलं होतं। त्यावेळी अजित पवारांनी तो मित्र विश्वासू असेल तर त्याच्याच हेलिकॉप्टरनं प्रवास कर असं सांगितलं। बाहेरून घेऊ नको, आत्ताच्या काळात बरंच काही ऐकलंय असंही दादा रोहित पवारांना म्हणाले होते। महत्त्वाचं म्हणजे जवळच्या लोकांना पुढच्या काही महिन्यात विमान घ्यायला सांगितलं होतं, म्हणजे ते वापरता येईल। स्वतःचं विमान असावं असा विचार देखील ते करत होते। अजितदादांचा घातपात झाल्याचं सांगताना रोहित पवारांनी दिलेली महत्त्वाची कारणं: दादांचा दौरा बदलणं, विमानाची वेळ बदलणे, पायलट बदलणे, केंद्रीय विमान मंत्रालयात अहवाल, ATC ट्रान्सक्रिप्टमधील वेळेच्या विसंगती, फ्लाईट रायडरचा 1 मिनिट आधीच बंद पडलेला डेटा, दृश्यमानता कमी असताना लँड करणं, रनवे 11 वर उतरण्याचा आग्रह, आधीच विमान कमी उंचीवर आणले जाणे, शेवटच्या क्षणी काही मिनिटं पायलट एक शब्दही बोललेला नसणे।